जय नारायण नारायण. अरे इथं आहे ना जागा? ओ मुरार साहेब इथं आहे ना बाकडे, इथं बसू दे. ऐ इथं आहे ना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्येष्ठ पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांना वंदन करून त्यांनी निर्माण केलेल्या या दत्त महाराजांच्या नगरीमध्ये आपण दर गुरुवार आणि पौर्णिमेला या ठिकाणी एकत्रित बसून आणि अण्णांनी जे आपल्याला मार्गदर्शन जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञान आपण समजून घेत असतो आणि आपल्या जीवनाच्या आनंदाच्या सुखाच्या वाटेवर आपण एक योग्य दिशेने चालण्यासाठी आपण गुरूंच्या कृपा आशीर्वादाने वाटचाल करत असतो. अधिक ज्येष्ठ मासातील पौर्णिमा योगायोग 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास मनमास 3 वर्षांनी येणारी ही पौर्णिमा म्हणून आज हा अत्यंत चांगला असा दिवस आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये सुख समाधान आणि आनंद प्राप्त करून घेण्यासाठी एकत्रित आलोय आणि ते मिळणारच आहे. कारण की आपण त्या पद्धतीने त्या परमेश्वराची भक्ती करतोय. आपण जे अण्णांनी सांगितलेलं आहे की आपण
दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला आल्यानंतर परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची सेवा हे श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून अर्पण करा, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा याचा महत्वाचा भाग आहे. आणि तो आपण जसा ज्याचा भाव असेल तसा तो त्या पद्धतीने परमेश्वराची भक्ती करतोय, परमेश्वराची सेवा करतोय, परमेश्वराचं गुणगान गातोय. आणि तसं तसं त्यांना त्याचं फळ, त्याचं प्रचिती, त्याचा आनंद हा प्रत्येकाला मिळतोय. मग कोण कुठल्या वर्गामध्ये बसलेला आहे, कोण कोणत्या वर्गामध्ये बसलेला आहे, ज्याचं त्याचं मोजमाप हे ज्याच्या त्याच्या जवळ आहे. निरीक्षण करणारा, परीक्षण करणारा परमेश्वर परमात्मा श्री गुरु दत्तात्रय भगवान हे सगळ्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. सद्गुरू अण्णा महाराज सर्वांच्यावर लक्ष ठेवून आहेत की कोण कसा नारायणपूरला आल्यानंतर कोण कसा वागतोय, कोण कसा राहतोय, कोण नारायणपूरमध्ये काय घेऊन जातोय, कोण नारायणपूरमध्ये घेऊन प्रत्येक जण नारायणपूरला येतो, पण वेगवेगळे विचार घेऊन नारायणपूरला येतो. प्रत्येक जण नारायणपूरला येतोय पण वेगवेगळे विचार करून घेतोय. कोण दर्शनासाठी येतंय, कोण महाप्रसाद घेण्यासाठी येतंय, कोण चप्पल चोरण्यासाठी येतंय, कोण पाकिट चोरण्यासाठी येतंय, कोण मोबाईल चोरण्यासाठी येतंय, कोण दागिने चोरण्यासाठी येतंय, आणि कोण असंच फिरायला येतंय. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. प्रत्येक जण येतोय पण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या विचाराने येतोय. पण आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर जर आपण समजून घेतलं की नारायणपूरला आपल्याला कशासाठी जायचंय, जर आपण समजून घेतलं की नारायणपूरला कशासाठी जायचंय, तरच त्याच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. मग नारायणपूरला आपण कशासाठी यायचंय हा प्रश्न आहे. नारायणपूरला आपल्याला कशासाठी यायचंय, दत्त महाराजांच्या दर्शनाला आपल्याला कशासाठी यायचंय, अण्णांच्या दर्शनाला साठी आपण कशासाठी यायचंय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तो प्रत्येकाला माहिती आहे की मला कशासाठी नारायणपूरला यायचंय. तर आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी नारायणपूरला यायचंय. आणि तो उद्धार असाच होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला तेवढं कष्ट करावं लागणार आहे, तेवढी मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि ते मेहनत आणि ते कष्ट जो घेणार आहे त्यासाठी दत्त महाराज आणि अण्णा महाराज अवरत्र त्याच्या पाठीशी उभे राहणार आहेत, यात काय शंका घेण्याची कारण नाही. आणि जो असाच येणार आहे तो तसाच जाणार आहे. जो नारायणपूरला असाच येणार आहे तो तसाच जाणार आहे. जो नारायणपूरला निस्ता येणार आहे तो जाणार आहे. परंतु जो समजून घेणार आहे, जो त्यातला मर्म ओळखणार आहे की अण्णांनी हे सर्व दत्त महाराजांनी या ठिकाणी का आणलंय, याचा जर कोण विचार करेल तर त्याला समजून येईल की दत्त महाराज हे तिन्ही तालाचे कर्ते आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे दत्त महाराज तिन्ही तालाचे कर्ते आहेत. ते जन्माला सुद्धा घालतात, पालनही करतात आणि घेऊनही जातात. अशा पद्धतीने ह्या सार्वभौमशाचे जर ते निर्माते आहेत, तर त्यांच्या जर आपण चरणाशी आलो तर आपल्याला कुठल्याच बाजूने संकट येणार नाही, कुठल्याच बाजूने आपल्याला अडचण येणार नाही, सर्व समाधान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण नारायणपूरला यायचंय. नारायणपूरला आल्यानंतर जे काही आपण असू, जे काही आपल्यामध्ये अवगुण असतील, गुण असतील, ते या ठिकाणी आपल्याला दिसत असतात. आणि अवगुण आणि गुण ज्या वेळेस दिसतात त्यावेळेस त्याच्यावर ते
वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात. म्हणून ज्यांच्यामध्ये अवगुण आहेत त्यांनी ते हळूहळू कमी करावेत, हळूहळू कमी करावेत. ज्यांच्याकडे सद्गुण आहेत त्यांनी हळूहळू आपले गुण इतरांच्यावर आपण कशा पद्धतीने चांगले विचार आपल्याला सांगून त्यांच्या जीवनाचं कसं कल्याण करता येईल यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की परमेश्वराने ज्याला जे कार्य दिलेलं आहे त्याने ते कार्य करावं. वाईट जर कार्य आपण जर करत असेल तर त्याच्यामध्ये आपण बदल करावा. प्रत्येक वेळेस आपण या ठिकाणी आलो तर हळूहळू आपल्या विचारामध्ये बदल होणार आहे. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत बदल होणार नाही. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगला जर बदल घडवून आणायचा असेल तर योग्य मार्ग आपल्याला दिसणं गरजेचं आहे. आणि तो योग्य मार्ग आपल्याला सद्गुरूंनी महाराजांनी दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरच आपण चालत आहोत. राजमार्ग हा असा भक्तीचा राजमार्ग, सेवेचा राजमार्ग अण्णांनी आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. त्या राजमार्गावर फक्त आपल्याला चालायचंय, योग्य दिशेने चालायचं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. आपलं ध्येय म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार. उद्धार म्हणजे आपल्याला जन्मही नको आणि मृत्यूही नको. अशी ज्या वेळेस अवस्था होते त्यावेळेस आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. कारण की जन्म आणि मृत्यू या दोघांमध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही समान आहेत. ज्याला सुख आहे त्याला दुःख आहे आणि ज्याला दुःख आहे त्याला सुख आहे. हे तराजू आहे. हो, तराजू समतोल राखला तरच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणजे सुखही नको आणि दुःखही नको. जे काही आहे परमेश्वराला मला तुझ्या चरणावर विलीन करून घे, मला बाकीचं काही नको. ही भावना जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागणार आहेत. सुख समाधान आपल्याला हे त्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून आपल्याला कुठलीही अपेक्षा मनामध्ये जोपर्यंत येत नाही, कुठलीही भावना आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात की नारायणपूरला गेल्यानंतर मला परमेश्वराचीच भक्ती करायची, मला दत्त महाराजांची सेवा करायची, मला अण्णा महाराजांची सेवा करायची. बाकीचं काय चालतंय मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी नारायणपूरला जातोय, माझ्या एकट्याच्या उद्धारासाठी जातोय आणि माझा एकट्याचा ज्यावेळेस उद्धार होईल त्यावेळेस बरोबर माझ्यासोबत जे आहेत त्यांचा सुद्धा उद्धार होणार आहे. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करा. परंतु हा माणूस कसा आहे, माणूस मोहाला चिकटलेला आहे. काय झालंय, माणूस हा मोहाला चिकटलेला आहे, प्रपंचाला चिकटलेला आहे आणि प्रपंचामुळे तो इतका व्यापलेला आहे की त्याला बाकीचं काही सुद्धा दिसत नाही. परमेश्वर सुद्धा त्याला दिसत नाही. परमेश्वराकडे येतो तो फक्त स्वार्थ भावनेने येतो की मला माझ्या कुटुंबासाठी हे हवंय, माझ्या कुटुंबासाठी मला ते हवंय, गाडी हवंय, बंगला हवाय, पैसा हवाय. हे मागण्यासाठी आपण परमेश्वराकडे येतोय. जे मागण्यामध्ये आनंद नाही त्या मागण्यामध्ये दुःख आहे. आपण तेच मागत असतो आणि ते मागितल्यामुळे आपल्याला हा सर्व दुःखाला सामोरे जावं लागतंय. म्हणून आपण परमेश्वराच्या चरणाजवळ आपण विसरून जातोय की आपण कशासाठी या जन्माला आलोय. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये अण्णांनी आपल्याला एक उदाहरण सांगितलेलं आहे की वैकुंठातील विष्णू भगवंत आणि नारद मुनी ज्या वेळेस पृथ्वीवर भ्रमंती करत होते, जंगलातून चाललेले असताना विष्णू भगवंत या सगळ्या गोष्टी सांगत होते की बाबा माणसाचा जन्म कसा आहे, माणूस किती स्वार्थी आहे, माणूस कसा परमेश्वराला विसरतो. या सगळ्या गोष्टी सांगता असंच चालता नारद मुनींना एक कुटुंब दिसलं. नवरा बायको होते आणि त्यांचा कुटुंब पाहून त्या नारद मुनींना सुद्धा वाटलं की आपण लग्न करावं. म्हणून विष्णू भगवंतांना त्यांनी सांगितलं की नारद मुनी ब्रह्मचारी आणि त्यांनी विष्णू भगवंताला सांगितलं की भगवंता मला सुद्धा संसार करायचा आहे, मला सुद्धा संसार करायचा आहे. म्हटल्याबरोबर विष्णू भगवंताने सांगितले, अरे नारदा, संसारामध्ये सुख नाही रे, संसारामध्ये खूप कष्ट आहे, खूप काही व्याप आहे, तू त्या भानगडीमध्ये पडू नको. परंतु नारद मुनींना काही तो संसाराचा मोह आवरला नाही. म्हणून ते नारद मुनी हट्ट केला आणि भगवंताला सांगितलं की काही नाही, मला लग्न करायचं आहे आणि मला प्रपंच करायचा आहे. असं सांगितल्याबरोबर विष्णू भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तर तुझी इच्छा ते पूर्ण कर. असं म्हटल्यानंतर त्यांना लग्नाची परवानगी दिली आणि ते
संसाराला लागले. संसाराला लागले आणि संसाराला लागल्याबरोबर त्यांचे लग्न झालं. कालांतराने त्यांना मुलं झाली आणि मुलं झाल्यानंतर यांचा संसार चालू झाला. रडणं, सगळ्या गोष्टी, हसणं, खेळवणं, सगळ्या गोष्टी, त्या प्रपंचाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्या गोष्टी त्यांच्या चालू झाल्या. आणि हा सर्व व्याप मागे लागल्यामुळे ते भगवंताला विसरले, नामस्मरण विसरले. ते 24 तास जे नारायण नारायण जे नाम जप करायचे ते पूर्ण विसरून गेले. आणि हा प्रपंचाचा राडगाडगा त्यांच्या मागे लागल्यामुळे ते भगवंतापासून लांब गेले. आणि भगवंतापासून लांब गेल्यामुळे परमेश्वराने सुद्धा त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. कालांतराने त्यांचं सगळं कुटुंब, सर्व परिवार, त्यांचं सगळं चालू होतं. आणि कालांतराने परमेश्वराने सुद्धा आठवण काढली. आणि हा माझी आठवण काढतो का म्हणून नारद मुनींची परीक्षा घ्यायचे ठरवले. आणि त्या गावामध्ये खूप भयंकर असा पाऊस त्यांनी सुरू केला. आणि पाऊस सुरू केल्यानंतर नदीला पाणी आलं. नदीला पाणी आलं, गावामध्ये सर्व पूर वाहिला. गावामध्ये पाणी चढू लागलं, हळूहळू पाणी चढू लागलं. मग नारद मुनी पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर गेले, दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर गेले. तसे तसे वर चढत होते, तसं पाणी त्यांच्या मागे मागे येत होतं. तसं पाणी त्यांच्या मागे येत होतं. आणि पाणी चढत 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 ते शेवटच्या 4थ्या मजल्यावर गेले. आणि त्याच्यावर आकाश दिसला. आणि त्यावेळेस पाणी सुद्धा त्यांच्या जवळ आलं. पाणी सुद्धा जवळ आले. हळूहळू पाणी पायाला लागलं, कमरेला लागलं, छातीला लागलं आणि गळ्यापर्यंत पाणी आलं. तरी सुद्धा नारद मुनींना परमेश्वराची आठवण होईना. तरी सुद्धा नारद मुनींना परमेश्वराची आठवण होईना. तो मुलांना वाचू लागला, बायकोला वाचू लागला, सगळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तो राहू लागला. पण त्याला आठवण झाली नाही की परमेश्वरा मला वाचव, ही बुद्धी त्याला झाली नाही. म्हणून तो प्रयत्न करत राहिला. पाणी गळ्यापर्यंत आलं तरी त्याला काही सगळ्या गोष्टीचा विसर पडला. म्हणून एक एक मुलगा त्याचा वाहून गेला. हातामधून धरलेले मुलं होतं, त्या प्रवाहामध्ये एक एक मुलगा वाहून चालू लागला. तशी त्याची बायको रडायला लागली. मुलं जशी वाहून गेली तशी बायको रडायला लागली. आणि बायको रडायला लागली त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, मुलं गेली ते जाऊ दे, आपण दोघं तर आहोत ना, मग कशाला काळजी करते तू. असं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी गळ्यापर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत पाणी आलं, तोंडापर्यंत पाणी आलं. तरी सुद्धा नारद मुनींना परमेश्वराची आठवण होईना. शेवटी बायको सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली. आणि शेवटी एकटे नारद मुनी राहिले. आणि एकटे नारद मुनी राहिल्यानंतर मग परमेश्वराची त्यांना आठवण आली. परमेश्वरा आता मला वाचव, परमेश्वरा आता मला वाचव, हे विष्णू भगवंता आता मला वाचव. असं म्हटल्याबरोबर लगेच विष्णू भगवंताने त्याला हात वर दिला. आणि हात वरून देऊन त्यांना बाजूला काढून घेतलं. ज्या वेळेस भगवंताची आठवण झाली त्यावेळेस त्यांनी त्याला हात दिला. आणि मग नारद मुनी म्हणू लागले की हे भगवंता, माझं एवढं सर्व कुटुंबाचं हाल होतं, तू कुठं होतास. भगवंता मी तुझी एवढी सेवा करतोय, भगवंता मी तुझी रात्रंदिवस सेवा करतोय आणि माझ्या कुटुंबासाठी तू आला नाहीस रे धावून. असं म्हटल्याबरोबर भगवंत म्हणाले, अरे नारदा मी तुझ्या जवळच होतो, नारदा मी तुझ्या जवळच होतो, पण तूच माझी आठवण काढली नाहीस म्हणून मी तुझ्यासाठी आलो नाही. मग ज्या वेळेस परमेश्वराची आठवण काढू त्यावेळेस परमेश्वर आपल्या हाकेला हाक देऊन उभा राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून हा माणूस या प्रपंचाच्या राहडगाडीमध्ये अडकलेला आहे. त्याला परमेश्वराची आठवण नाही. परमेश्वराची आठवण फक्त जो करतोय ते मायामोहासाठी आठवण करतोय, परंतु स्वतःला वाचवण्यासाठी परमेश्वराला तो हाक मारत नाही. कारण की त्याच्या डोळ्यावर ही पडदा पडलेला आहे की मायामोहाचा पडदा पडलेला आहे. आणि जोपर्यंत तो पडदा आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला हात देणार नाही. कारण की भगवंत आपल्या समोरच उभा आहे. भगवंत आपल्या समोरच उभा आहे, परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो दिसत नाही. आणि दिसत नसल्यामुळे आपल्याला वाटते की परमेश्वर आपल्या जवळ नाही. म्हणून हा विचार आपण मनाशी पक्का केला पाहिजे की परमेश्वर आपल्या सोबतच आहे. आपल्याला चालवतोय, आपल्याला बोलवतोय, आपल्याला हसवतोय, आपल्याला रडवतोय. हे जे काही होतंय ते परमेश्वराच्याच इच्छेने होतंय आणि परमेश्वरच आपल्याकडून करून घेतोय. आपण फक्त कठपुतले आहोत, आपण फक्त बाहुला आहोत. ते जसं हलवतील तसं चालवतील तसं आपलं क्रिया होते. म्हणून आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नसावा, कुठल्याही प्रकारचा गर्व नसावा. जे काही आहे ते भगवंताचं आहे.
भगवंत आपल्याला जन्माला घालतोय, भगवंत आपल्याचा सांभाळ करतोय आणि भगवंत आपल्याला घेऊन जातोय. आई बाप हे फक्त निमित्त आहेत आणि हे निमित्त आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांचे परमपिता परमेश्वर दत्त महाराज आहेत, म्हणून ही सगळी गोष्ट आपण समजून घ्यायची, जाणून घ्यायची आणि त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची. प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वर आपल्या सोबत आहे, फक्त त्याची आठवण आपल्या अंतःकरणामध्ये कायम असावी. झोपेत असो, उठव असो, कशाही परिस्थितीमध्ये असो, नामस्मरण हे आपल्याकडून होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला नामस्मरण घडणार नाही तोपर्यंत आपण या मायामोहाच्या चक्रातून बाजूला जाणार नाही आणि आपण त्याच्या जवळ जाणार नाही. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनातून या सगळ्या मायेतून, मोहातून जर आपल्याला पार पडायचं असेल तर परमेश्वराचा हात आपल्या हातामध्ये ठेवला पाहिजे आणि तो हात आपण नामस्मरणाच्या माध्यमातून, त्यांच्या ध्यानाच्या माध्यमातून, त्यांच्या परमेश्वराच्या अगाध अशा या रूपामध्ये आपल्याला सामावून जायचंय. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजेच आपला या माणसाच्या जन्मा येऊन आपल्या खऱ्या अर्थाने सार्थक होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि मायामोहाला आपण थोडं थोडं बाजूला करा. मायामोहाला बाजूला करून आपण परमेश्वराच्या चिंतनामध्ये लागायचंय, परमेश्वराच्या सेवेमध्ये आपण लागायचंय आणि परमेश्वराच्या सेवेसाठी हे वेगवेगळी साधना त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. साधू संतांनी सांगितले की तुम्ही नामस्मरण करा, भक्ती करा, वारी करा, हे सगळं माध्यम त्या माध्यमातून ठेवलेलं आहे. म्हणून हा अधिक महिनासुद्धा त्याच माध्यमातून आलेला आहे. अधिक महिन्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. या माध्यमातून या महिन्यामध्ये आपण तीर्थयात्रा केले, स्नान केलं, तीर्थावर जाऊन स्नान केलं, भक्ती केली तर आपल्याला अधिक पुण्याचं फळ या महिन्यामध्ये मिळत असतं. कारण की हा मलमास त्याच माध्यमातून आहे, पुरुषोत्तम मास हा आहे. म्हणून या ठिकाणी विष्णू भगवंताची आपण पूजा केली पाहिजे, आराधना केली. विष्णू भगवंत म्हणजे दत्त महाराज आहेत, दत्त महाराज म्हणजेच विष्णू भगवंत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या समजून गेल्या पाहिजेत. पंढरीचा पांडुरंग सुद्धा तोच आहेत, फक्त आपण त्यांना बघतोय वेगवेगळ्या नजरेने, परंतु प्रत्यक्ष परमात्मा एकच असतो. आपण फक्त वेगवेगळ्या दिशेने त्यांना पाहत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. कुठेही गेलात तरी परमेश्वराचं नामस्मरण हे मनाच्या अंतःकरणात बसून करा, श्रद्धा विश्वास भाव ठेवून करा. म्हणजे सर्वांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा भाग सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान आहे ते विठ्ठल ईश्वर सावंत, राहणार सांगवी, पिंपरी चिंचवड यांनी आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान केलेलं आहे. म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असा टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. आज योग त्यांचा चांगला आहे. अधिक मासातील पौर्णिमा त्यांना मिळालेली आहे. या लंडनला कामासाठी ते असतात आणि ते पौर्णिमेसाठी इतक्या लांबून ते या ठिकाणी आलेले आहेत. पौर्णिमेसाठी या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. चला मस्त जागे. तर याच्या अन्नदात्यानं पुन्हा एकदा टाळे वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आपले पुढचे येणारी जे आहे ते ज्येष्ठ पौर्णिमा आहे, वटपौर्णिमेची पौर्णिमा आहे ती
वार आहे सोमवार आणि तारीख आहे 29/6/2026. वार आहे सोमवार. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि आता सर्वांनी प्रसादासाठी सज्ज राहायचंय. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. 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 आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण
राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरी हरी राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरी हरी राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरी हरी राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 आता वाजवत आहे वाजवायच्या वेळेस वाजवत नाही हा आता अण्णांचं भजन करू मग आरती होईल नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 सद्गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 सर्वांनी म्हणा सर्वांचा नारायण श्री पाहिजे गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु 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 विश्व चैतन्य विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. छान. हात वर करा एकदा. अधिक मास आहे, पौर्णिमा आहे, सर्वांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. टेंबे स्वामी महाराज की जय. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांची